बातमी आहे नागपूर जिल्ह्यातून, जिथे एका बिबट्याने थेट गावात शिरून तब्बल 6 तास धुमाकूळ घातला। पण धक्कादायक बाब म्हणजे वन विभागाकडे बिबट्याला बधीर करण्यासाठी असलेली डॉट सिस्टीमच ठप्प निघाली। कालबाह्य औषधांमुळे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनच प्रश्नचिन्हात। ही फक्त एक घटना नाही, तर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठा सवाल आहे। नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रातील दुयापार गाव शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानक भीतीचं सावट पसरलं। जंगलातून आलेला बिबट्या थेट मनोज सांगोडे यांच्या घराशेजारील गोठ्यात शिरला। घरातील लहान मुलगा अर्णवने बिबट्याला पाहताच कुटुंबियांना सतर्क केलं। क्षणात गावात खळबळ उडाली। ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली। रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। पण येथूनच सुरू झाली खरी धक्कादायक कहाणी। बिबट्याला बधीर करण्याकरिता आणलेली डार्ट सिस्टीम पूर्णपणे निष्क्रिय ठरली, कारण आवश्यक औषधेच कालबाह्य होती। केटामाइन आणि झायलाजिन सारखी महत्त्वाची औषधे उपलब्ध नव्हती। मग प्रश्न असा की वन विभाग अशा परिस्थितीसाठी तयार आहे का? या दरम्यान 6 तास बिबट्या गोठ्यातच ठाण मांडून बसला होता। गावकरी भीतीच्या छायेत। या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली। रेस्क्यू टीम आणि स्थानिक वन अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव। औषध नसल्याची माहिती आधीच देण्यात आली होती, तरी ही टीम घटनास्थळी का आली याचे स्पष्ट उत्तर कोणाकडेच नाही। नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या घटना वाढत आहेत आणि अशा वेळी वन विभागाची ही निष्काळजीपणा चिंताजनक आहे। आता मोठा सवाल, जबाबदारांवर कारवाई होणार का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का? तर ही होती नागपूरमधील धक्कादायक घटना, जिथे बिबट्यापेक्षा जास्त भीतीदायक ठरली ती वन विभागाचा निष्काळजीपणा। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार यंत्रणा जर अपयशी ठरत असेल तर प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे। या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।